राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीता हिंगोली आढावा बैठक संपन्न। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीता हिंगोलीची आढावा बैठक शहरातील कैलासवासी शिवाजीराव देशमुख सभागृहात आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला प्रमुख उपस्थिती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हिंगोली जिल्हाध्यक्ष बी.डी. बांगर, दिव्यांग सेलचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष रामदास पाटील सुमठाणकर, हिंगोली विधानसभेचे नेते प्रकाशराव थोरात हे उपस्थित होते। या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हिंगोली जिल्हाध्यक्ष बी.डी. बांगर हे कार्यकर्त्यांना आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच नगरपालिका निवडणुकीसंदर्भात कानमंत्र दिला व सदस्य नोंदणी जिल्हाभरात कशी जास्तीत जास्त करता येईल व गाव तिथे शाखा घर तिथे राष्ट्रवादीचा कार्यकर्ता तयार करण्यासाठी सूचना दिल्या। तसेच हिंगोली विधानसभेचे नेते प्रकाशराव थोरात यांनी हिंगोली जिल्हा व हिंगोली विधानसभेत पक्षवाढीसाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्याला मार्गदर्शन केले व येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवण्यासाठी आत्तापासून तयारीला लागण्याचे सर्वांना सूचना दिल्या। बैठकीमध्ये हिंगोली तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली। या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आघाडीचे राज्य पदाधिकारी व फ्रंटल सेलचे जिल्हाध्यक्ष पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यामध्ये हिंगोली शहराध्यक्ष केशव दुबे, राष्ट्रवादीचे युवक प्रदेश सचिव सुजय देशमुख, युवक शहराध्यक्ष हिंगोली स्वप्न लिंगळे, सूरज वडकुते, महेश थोरात, तेजस पवार, शेख हनीफ, जुनेद पठाण, विशाल काळे, आजमत सय्यद, सुभाष जावळे, रमेश जावळे, दिनकर लुणकर, अतिक शेख, अफरोज शेख, इमरान सय्यद, सुभाष झाडे, समाधान थोरात, बंडू गायवळ, दासराव थोरात, अमोल तारे, सदाशिव थोरात, बालाजी टोंपे, सचिन मस्के व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते। कार्यक्रमाचे आयोजन कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक हिंगोली व तालुका अध्यक्ष हिंगोली रवी डोरले यांनी केले। तालुक्याची बैठक आयोजित केली होती। या बैठकीत संबंध हिंगोलीतल्या चारी बाजूच्या तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांना तालुका अध्यक्षांनी नियुक्ती पत्र देऊन संघटना बळकटीकरणासाठी त्यांच्या नियुक्ती केल्या। नियुक्ती पत्र देताना ज्या पद्धतीने पदाधिकारी पत्र घेत होते आणि त्यांची बॉडी लँग्वेज सांगत होती की त्यांना राष्ट्रवादीच्या पक्षाचं काम, राष्ट्रवादीचं घडी हे चिन्ह तालुक्यातल्या बूथपर्यंत, तालुक्यातल्या गावापर्यंत पोहोचवण्याचं त्यांचं लक्ष्य आहे। त्यांनी त्यांच्या बोलण्याच्या मनोगतातून सांगितलं, घराघरात राष्ट्रवादीचा प्राथमिक सदस्य असला पाहिजे। प्रत्येक बूथवर 3 ते 4 क्रियाशील सदस्य नोंदणी करण्याचा त्यांचा मानस आहे। या तालुक्यात नेते असलेले आमचे सहकारी प्रकाशरावजी थोरात यांनी पण त्यांच्या कामाचा तकदा बघता तालुक्यातली मीटिंग आतापर्यंत अशी हिंगोली तालुक्याची मीटिंग याच्या अगोदर कधी झाली नाही आणि यानंतर तर खूप संख्येच्या मोठ्याने येणाऱ्या काळात तालुक्याची बैठक होईल। आज हिंगोली जिल्ह्यामध्ये आमचे जिल्हाध्यक्ष बी.डी. बांगर साहेब यांचा जो काम आहे, जे सहकार्याला घेऊन चालण्याची त्यांची पद्धत आहे, त्यामुळं आज या हिंगोली जिल्ह्यामध्ये, हिंगोली तालुक्यामध्ये आजची जी एवढ्या मोठ्या प्रमाणावर जी काही पक्षप्रवेश झाले आणि पदाधिकाऱ्याच्या नेमणुका केल्या, तर हे अजितदादा आणि आम्ही आज जिल्ह्याचे आमचे नेते जिल्हाध्यक्ष बी.डी. बांगर साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज या ठिकाणी हा कार्यक्रम अतिशय चांगल्या वातावरणात आणि आमचे तालुकाध्यक्ष रविभाऊ डोरले यांनी सुद्धा अतिशय या बैठकीचं चांगलं आयोजन केलं, सर्व व्यवस्था केली। मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो। तालुक्याच्या लेवलला जी पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली, जे हिंगोली तालुक्यात 6 सर्कल आहेत आणि 6 सर्कलचे आम्ही पदाधिकारी या तालुक्यात कसे येतील याप्रमाणे आम्ही ती पदाधिकाऱ्याची नेमणूक केलेली आहे। कारण येणाऱ्या काळात पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, आम्हाला त्या इलेक्शनला सामोरे जायचे आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही त्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी केलेल्या आहेत। आणि हा हिंगोली तालुक्यात राष्ट्रवादी पार्टी पक्ष हा 1 नंबर पक्ष कसा होईल या दृष्टिकोनातून आम्ही ह्या निवडी केलेल्या आहेत। आणि येणाऱ्या काळात दिसेलच आपल्याला की पंचायत समिती असो किंवा जिल्हा परिषद असो, या जवळपास आम्ही 6 सर्कलमध्ये जवळपास आम्ही 6च्या 6 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आम्ही जिल्हा परिषद सदस्य आणि 12 पंचायत समिती सदस्य निवडून कसे येतील या दृष्टिकोनातून आम्ही ह्या नियुक्त्या केलेल्या आहेत।